शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली, परंतु महायुतीत भूकंपाचे हादरे हे महाराष्ट्रात बसू लागलेले आहेत। होय, फडणवीसांनी समजूत घातल्यानंतर देखील शिंदे सेनेमध्ये नाराजी नाट्य जे ते कायम असल्याचं दिसलं। हे नाराजी नाट्य का बरं रंगलं आणि त्यावरून विरोधकांनी शिंदेंवर कशी तोफ डागली आहे, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। आधी बहिष्कार, आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दांडी। फडणवीसांचा दम, तरीही शिंदे सेनेत नाराजी कायम। वादाची वारी, शिंदे दिल्ली दरबारी। ते मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत, शिवसेना भाजप, भाजप शिवसेना किंवा महायुती, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये। ऑपरेशन लोटसमुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्काराचं अस्त्र उगारलं खरं, मात्र फडणवीसांनी दम भरल्यानंतरही शिंदे सेनेत नाराजी कायम आहे। आणि ते उघडपणे दिसलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या पोलीस विभागाच्या कार्यक्रमात। हा स्टेजवरचा फोटो पहा। यावर मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव दिसतंय। मात्र या कार्यक्रमालाच एकनाथ शिंदेंनी दांडी मारली। एवढंच नाही तर शिंदे सेनेत नाराजीच्या चर्चा असतानाच महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसची तक्रार करण्यासाठी शिंदेंनी दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखीन जोर चढलाय। तर शिंदे सेनेतील नाराजी समोर आल्यानंतर आता विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। शिंदे सेनेच्या आमदारांचे फडणवीसच बॉस असल्याचा हल्लाबोल ठाकरे सेनेनं केलाय। तर हिम्मत असेल तर शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडल्याचं खुलं आव्हान काँग्रेसनं दिलंय। मी असं बोललेलो आहे, शिंदेंचे मंत्री शिंदेंच्या पायात राहिलेले नाही। जे शिंदेंचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे। म्हणजे शिंदेंच्या पक्षामध्ये शिंदेंचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला, आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे। बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे। हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहे। यांच्याजवळ कोणता विचार नाही, केवळ पॉवर हंगर, म्हणजे सत्ता पाहिजे, कशी कुठूनही किती पण पाहिजे, कसंही करा पण जमवा आमचं, या भूमिकेतून हे सर्व एकत्र आलेले आहेत। यांच्याजवळ संविधानिक मूल्य नाही, यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा विचार नाही। मुळात विषय हा आहे की नाराजी नाट्य बिट्ट करायपेक्षा खरंच यांच्यात जर हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं। मात्र सत्तेशिवाय हे राहू शकत नाही, रमू शकत नाही। तेव्हा कोणी काहीही कितीही केलं तरी हे सत्तेत चिटकून राहतील एवढं मात्र निश्चित। दुसरीकडे भाजपनं मात्र सावध भूमिका घेत विरोधकांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये असा पलटवार केलाय। अंबादास दानवेचं जे काही वक्तव्य असेल ना, ते राजकीय आहे। कुणीही एकनाथ शिंदेचा कुठलाही मंत्री शेवटी मुख्यमंत्र्याकडे जाणं आवश्यक आहे। तर विभागाचे काम घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्याकडे गेले किंवा मी आता उद्या एकनाथ शिंदेजीकडे जाऊन बसलो, याचा अर्थ असा आहे का महायुतीमध्ये आम्ही जर बसलो आहे त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा अंबादास दानवे टाकणे, तर त्यांना काही ते सक्सेस होणार नाही। त्यांनी उद्धव ठाकरेच्या काळात टाकले म्हणून त्याचा हालही झाले। खरं तर महायुतीच्या सत्ता स्थापनेपासूनच अनेकदा फडणवीस विरुद्ध शिंदे यांच्यात कुरघोडीची चर्चा रंगली। आधी मुख्यमंत्रीपद, त्यानंतर मलईदार मंत्रीपद, पालकमंत्रीपद, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, निधी वाटप अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शिंदे सेनेत अस्वस्थता आहे। त्यातच आता भाजपनं श्रीकांत शिंदेंची कोंडी करण्यासाठी शिंदेंचा निकटवर्ती आपल्या तंबूत आणला आणि शिंदे सेनेच्या अस्वस्थतेचा कडेलोट झालाय। त्यामुळे दिल्ली दौऱ्यात तरी शिंदेंची नाराजी मिटणार का आणि एक दिल्यानं महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरं जाणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मात्र ऐन निवडणूक सुरू असतानाच राज्यात महायुती धुसफूस सुरू असल्यानं महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे। सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।